पाहिजे असेल तर तांत्रिक डिस्कशन कधी पण होऊ शकतात. टेक्निकल याच्याबद्दलचे तुम्हाला त्याचं माहित नाही आणि तरी तुम्हाला माहितच नाहीये. तुम्ही मला एक गोष्ट सांगा, तुम्ही अधिकारी झालेला आहात, तुम्ही चार तुम्ही रिस्पेक्ट करतो आम्ही तुमचा. प्रत्येक गोष्ट तुम्हाला संविधानाच्या हिशोबानेच विचारतोय, तुम्ही उडवाउडवीची उत्तरं देताय. मी तुम्हाला प्रश्न काय विचारतोय, ही नोटीस तुम्ही कोणत्या नियमानुसार मला पाठवली? मेन्शन केलेलं असेल. कुठे सरकारच चुकीच्या पद्धतीने तुम्ही गळचेपी करायचा प्रयत्न करताय. समोर तुमच्या समोर मी बसलेलो आहे, तुम्ही उडवाउडवीची उत्तर देताय. नियम दाखवा. नियम दाखवा. नियम दाखवल्याशिवाय मी इथून उठत नाही. आता जी तुमची यंत्रणा ते व्हिडिओ चेक करणार आहे, त्याच्यानुसार त्याच्यावर कारवाई करणार आहे. जर त्या यंत्रणेला त्या व्हिडिओमध्ये काही बेकायदेशीर सापडलं नाही, तुम्हाला कायदेशीर अधिकार घटनेने दिलेले आहेत ना. तुम्ही तुमच्या मागे लागत बसायचं. घटनेने दिलेले आहे. तुम्ही मला घटना सांगितली ना. म्हणजे तुम्ही सामान्य माणसाला त्रास देत राहणार असेल. प्रत्येक माणूस तिथपर्यंत जाऊ शकत नाही आणि तुम्ही प्रत्येकाची गळचेपी करणार. आपण घटनेने अधिकार दिलेले आहेत. आपण जे मला सुरुवातीला सांगितलं ते अधिकार आपल्याला आहेत, त्याचा आपण वापर करा. पण तुम्ही तर गैरवापर केला ना पदाचा. गैरवापर केला ना पदाचा. तुम्ही प्रूव्ह करा ना ते गैरवापर केला. प्रूव्ह करा ना. म्हणजे तुम्ही मनमानी करताय का खुर्चीवर बसून? तुम्ही जी ऐका ना, तुम्ही जी मनमानी लावली ती खुर्चीवर बसून कोणाला तुमचं नाव घेणार आणि नोटीस पाठवणार, ते मी कोणत्याही अनियमानुसार द्या ना तुमचं लेखी द्या, त्याच्यानुसार हे होईल. कोणत्या. मला एक गोष्ट सांगा, मी तुम्हाला प्रश्न विचारतो. तुम्ही जी ही नोटीस पाठवली आहे, तुम्ही उत्तर ऐका ना. मला तेच काम आहे का? मी मोकळा रिकाम टेकडा आहे का? आपण खूप बिझी आहात. आम्ही म्हटलं नाही रिकाम. मग तुमच्या मागे लागायला वेळ. मी तुमच्या समोर आलोय एकदाच काय तो विषय मिटून टाका. समज पसरू नये एवढं. अहो नाही पसरवला ना. तुम्ही बघितलं, तुम्हाला एखाद्याने येऊन सांगितलं असेल किंवा काहीतरी बोललं असेल, तुम्ही व्हिडिओही बघितला नाही, तुम्ही त्याची माहितीही बघितली नाही, लिहिली लगेच नोटीस लिहा. कोणत्या नियमाने दिली? तुम्हाला एकही प्रश्नाचं उत्तर देता येणार संविधानिक हिशोबाने? सगळं देतो ना, संविधानिक हिशोबानेच देतो. तुम्ही मला लेखी द्या. मग ही नोटीस कोणत्या नियमाने पाठवली ती तर सांगा आधी. प्रश्न पालकांची तुम्हाला ऐच्छिक नाही. मला फक्त एकच प्रश्न विचारायचा आहे तुम्हाला, की तुम्ही ही जी नोटीस दिली आहे, तुम्हाला एक गोष्ट, तुम्ही अधिकारी आहात, तुम्ही तेच प्रश्न रिपीट मला तेच विचारणार. जर उत्तर नाही भेटलं तर कोणता प्रश्न विचारणार मी तुम्हाला? तेच सांगतो की मी ऐका ना, मी काय सांगत आहे तुम्हाला, प्रश्न कोणता विचारायचा? मग तुमच्या हिशोबाने प्रश्न विचारू का? तुम्ही लेखी पूर्ण द्या. जे विचारायचं ते लेखी द्या, मी उत्तर देतो. तुम्हाला हे सांगितलं मी. तुमच्यापर्यंत कशासाठी आलं? तुम्ही लेखी का मागितलं नाही? मग माझं म्हणणं का मांडायचा अधिकार दिला नाही आम्ही तुम्ही? थांबा म्हटलं, गैरसमज पसरू नका. काय प्रश्न आहे? असंच म्हटलेलं आहे. साहेब, मला काय गैरसमज समजा- किती लोकांचा तक्रारी केल्या, तोच प्रश्न आहे. दाखवा. त्या लिहून मी तुम्हाला सगळ्यात